पावसानं थोडा आता आराम घेतला आहे बघा. आणि एक मोठा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, आपली पाठीमागची ना भीत पडलेली आहे. इकडे साईड तुम्हाला नेऊन दाखवतो. आणि सकाळ सकाळचे वेळ झालेले आहे. तर कसं काय मारत सगळ्यांनी गुड मॉर्निंग. विषय काय झाला माहिती आहे का, 2 दिवस आधी ना ती भीत ना तिकडची पडलेली आहे. आणि तुम्हाला दाखवतो इकडून दिसतं का, 1 मिनिट दाखवतो आधी. नाही इथून काही दिसत नाही आहे, तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो काय विषय झाला आहे ते. आणि इकडून पण थोडी बाहेर आल्या भीत तुम्हाला बघा, हे कपडे अडकलेत नाही तर इथून पण भीत बाहेर आल्या जरा. ते बघा इकडे साईड मी पाठीमागची आमची म्हणजे पाठीमागची जागा आहे, तिथे भीत पडलेली आहे. हे बघा आम्ही कागद बांधलाय तेव्हा. आणि आता पावसाला वांदे झाले. हे बघा आतमध्ये थोडंसंच राहिलं, जास्त नाही राहिलं. आणि तिच्या तरी मस्ती केली ना तर आतल्या बाजूला सगळं पडणार आहे. हे सगळं पोका झाले. आधी थोडंच पडलेलं, हे बघा कागद फाटून बाहेर आला. कागद खाली आहे बघा, खाली कागद आहे. आणि परत त्यानंतर ते पडलेलं आहे. आता फक्त एवढंच राहिलं, थोडंच राहिलं. आणि काल ऊन पडलेलं थोडं, काय म्हटलं पाऊस थोडा थांबल, पाऊस थांबल्यानंतर हे जरा दुरुस्त करूया. आणि पावसातनं सहज तर दुरुस्त करता येतच नाही. आता हे सगळं तुम्हाला सांगतो, हे सगळं ना खोलायला लागणार आहे, त्यानंतर सगळं दुरुस्त करायला लागणार आहे. आणि पावसामुळे भरपूर आमचंच नाही आहे किंवा हे नाही आहे, आमचंच नाही आहे, सगळ्यांचं नुकसान म्हणजे भरपूर नुकसान झालेलं आहे. तुम्हाला 4-5 घरं आहेत तर बाहेर, ते पण दाखवतो मी. म्हणजे पूर्ण म्हणा तुम्हाला सांगतो, ह्या पावसातनं सगळ्यांची वाट लागली. ह्या वर्षी पाऊस लय मोठा आहे. आणि इकडून पण जरा थोडं हे बाहेर आले बघा, पोट बाहेर आले. हे जर आपल्या भित्तीचं चांदीचं पोट बाहेर आलं. आणि पाऊस ना तुम्हाला काय सांगतो, पावसानं लय परेशान केली. इतकं परेशान केलं ना, कामं पण परेशान, सगळी परेशान, काम पण बंद आहे मला तुम्हाला सांगतो खरं म्हणायला गेलं तर. आणि हे ह्याच्यात वाट झाले. हे बघा आतनं तुम्हाला दाखवतो सगळं मी. हे बघा सगळं टोटल आतनं पोकाळ आहे, थोडंसंच राहिले. आणि हे पण नाही, हे आत्ता नाही काढणार. आता पाऊस बीस कमी होत जरा हे वरती घेतो ना. फोटो काढा आत्ता नाही, फोटो काढायचं मी त्याला. जरा पावसानं ते येऊ दे कमी थोडा, मग वरती टाकतो ते. नंतर परत आणि पडलं तर सगळे खाली परत आणि पडलं बिडलेलं तर अंगावेल सगळं. पाऊस ना 2 मिनटं थांबतोय आणि परत ना पाऊस चालू होतोय ना. तुम्हाला खरं सांगतो, इतका जोरात पाऊस चालू होतोय ना. आज नक्षीदार बदललंय खरं म्हणायला गेलं, आज नक्षीदार बदलले. बोललो आज तरी का पाऊस कमी येईल, का पाऊस कमी नाही झाला. तुम्ही आता बघितलंय की कुठून भीत कुठे गेली ती. आणि विषय कसा झाला माहिती आहे, काय विषय झाला, आम्ही म्हणजे सॉरी माझं सगळं मी आंघोळ बिंघोळ झाल्यानंतर ना एक 7:30 दरम्यान मग मी भाकरींची घालत ती. आणि अचानक ना तिकडून आवाज आला मोठा, धाड 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 करत आवाज आला. तर मग मी बाहेर गेली आणि मला येणार आमची त्याने हाक मारले की तुमची भीत पडल्या म्हणून. मी पण काय एवढं लक्ष दिलं नाही, म्हणतो काहीतरी वाजलं असेल, तेव्हा लक्ष नाही दिलं. परत मला तिकडून घरात आले, आवाज दिला की तुमची भीत पडल्या म्हणून. बघितलं तर पुरं म्हणजे एवढी पडली नव्हती, थोडीच पडलेली, एकदम नॉर्मली पडलेली. आणि परत दुसऱ्या दिवशी ती एवढी झाली बघा. मग अजून थोडा पाऊस आणखी असा लागला तर भीत पुरी जाणार आहे आतून ना. तुम्हाला सांगतो ही आतून मग पुरी भीत जाणार. पाऊस काय थांबायचं काय नाव काय काढण्यात आलंय. बोललो जरा बाहेर जायचं, बोललो जरा बाहेर जायचं, ते बाहेर पण राहिलं, सगळंच राहिलं. पाऊस काय थांबायला झाला आहे. आता मग मी गाडीचं बोललेलो, गाडीचा काय विषय झाला माहिती आहे का, कुकरूड बसून ते 1.5 लिटर तेल खाते. म्हणजे 25 किलोमीटरमध्ये 1.5 लिटर तेल खाते. म्हणजे काय विषय झाला, माझी गाडी पुरी जाम झालेली आहे. म्हणजे गाडी आवाज आहे ना, पाठीमागचे ब्रेक आहे ना पुरा गेलेला, पाणी फुटतात, ब्रेक आहे लागणच झाला आहे. गाडीनं अशी अडकून चालते, ते विषय झाले. पाऊस बघा तुम्ही, असा कंटिन्यू पाऊस चालू आहे ना, असाच कंटिन्यू पाऊस चालू, त्याच्यामुळे आपली भीत पडलेली आहे. आणि पाऊस चुकून पाऊस थांबला नाही तर पुढे जाणार. आणि हो बघा आपला गण्या काय खातंय. विघ्नेशचं काय विषय झाला म्हणजे, विघ्नेशचं ना शाळेत गेलेला ना विघ्नेश, ते थोडं इथं त्याचं जेवण राहिलेलं तो येऊन इथं खायला लागला. आणि भरून आलाय सगळीकडं. जर घुंगरू बघा कसं घातलं बघा, कसं असतं गण्या, सगळं सपवून टाकते. आणि तांब्या तोंड घातलं तर महाराज खाणार आहेस तो आज माझा गण्या. पावसात जायचं पावसात जायचं नाही, पावसात गेला असतं मार खाणार तू लई. पुढा पावसात भरून आलाय शिर सगळं बाबा. तोंड लावून पुसतो दिसतं का बाहेर. थोडा पाऊस चालू आहे बघा.
दिवसभर तुम्हाला सांगतो, दिवसभर इतका पाऊस आहे ना, लय भयंकर पाऊस आहे. आणि त्यामुळे काय बाहेर गेलो नाही मी. आणि विषय काय झाला, बाहेर गेलो नाही म्हणून व्हिडिओ पण काय एवढा म्हणजे लॉंग नाही गेला, छोटासा व्हिडिओ आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी काय जास्त व्हिडिओ करत नाही. लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय नक्का जाऊ. आणि माझे इंस्टाग्राम नवीन पेज मी काढलेलं आहे, त्याला जाऊन तुम्ही फॉलो करा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.